संघादरम्यान ही मॅच मात्र खेळवली जाईल. एक नामांकित स्पर्धा आणि त्या नामांकित स्पर्धेमधील तब्बल तब्बल 16 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये अगदी चांगला संघर्षमय जीवन प्रत्येक संघातील खेळाडूंकडून पाहायला भेटला. आणि दुसऱ्या पर्वामध्ये देखील तब्बल 16 संघ म्हणजे अगदी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून त्यांचा प्रयत्न मात्र आयोजकांकडून पाहायला भेटला आहे. अगदी हृदयाच्या अंतकरणापासून मात्र त्यांचे आभार व्यक्त करेल असे यापुढे देखील आयोजन करत राहा. आणि धनगर समाजातील अगदी कानाकोपऱ्यातील युवकांना तुमच्यासारखा पाठिंबा द्यावा. थँक्यू सो मच. मॅच खेळूया ज्या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकी जिंकल्यानंतर रॉयल कळंबोली या संघाने प्रथम निर्णय घेतला तो म्हणजे गोंधती करण्याचा. आणि जय मल्हार पाटण या संघाला आपण पाहतोय आमंत्रण केलंय बॅटिंगसाठी. तर दोन बॅटल खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. स्ट्राईक इनला पाहायला भेटेल आपल्याला अभिजित, तर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला भेटतोय रवी देवकाते. गोंधजी मार्फत गोंधळ आपल्याला पाहायला भेटतो रोहित. पहिला चेंडू रोहन रोहन याचा पहिला चेंडू फुल टॉस. यसा स्वागत स्वागत स्वागत. आइए जनाब आपका स्वागत है बिग ब्लॅशचा. अगदी धडाकेबाज आलाय षटकार. मात्र दर्जेदार षटकार आला आपल्याला. कधी स्वागत कसं करावं तर स्वागत असं करावं. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार पाहायला भेटलाय. अगदी पहा आता मात्र संयमी खेळ देखील पाहायला भेटलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्वरित मात्र फक्त चेंडूला दिशा दाखवल्यानंतर एक धावसंख्या चोरून काढली गेली. आज खऱ्या अर्थाने ते कोणाचं हृदय वगैरे चोरायचं नाहीये. तर आज मात्र इथे एक धावसंख्या मात्र इथे चोरून काढली पाहिजे. कारण शेवटच्या क्षणाला मात्र ही एक धावसंख्या रडवते. कारण विद्यार्थ्यांच्या मार्क लिस्टमध्ये एक धावसंख्या, राजकीय मतामध्ये एक मत आणि या क्रिकेटच्या विश्वामध्ये एक धावसंख्या ही फार महत्त्वाची असते. एक हा आकडा अगदी कधीतरी रडवतो तर कधीतरी मात्र आनंद देखील देतो. लेफ्टी आणि राईटी असं मात्र कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटते खेळपट्टीच्या आतमध्ये. तर गोंदाजी मार्फत गोंदा देखील कौतुक असेल ते म्हणजे रोहन याचं एक षटकार मारल्यानंतर एक धावसंख्या त्वरित कमबॅक होईल का हे पण फार महत्त्वाचं आहे. याचा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. धावसंख्या मात्र 7 या आकड्यावरती स्थिरावली जाईल. मागच्या मॅचमध्ये जर आपल्याला पाहायला भेटलं तर गणेश शेळके पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. त्यानंतर रणनीती देखील बदलली गेली. पाटण जय मल्हार या संघाची ओपनिंग जोडी देखील मात्र आपल्याला पाहायला भेटते. चेंजेस पाहायला भेटते. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या पाहायला भेटते 7 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आहे सर्कलच्या बाहेर अगदी 2 खेळाडू पाहायला भेटत आहेत. आपण पाहतोय क्षेत्राच्या बाउंड्री लेंथवरती आहे. अगदी धावत जाईल. कव्हर केला जातोय चेंडू. अद्याप गॅदर करेल पैकी करेपर्यंत मध्यस्थी जो मात्र वेळ आहे त्या वेळामध्ये मात्र एक धावसंख्या पूर्ण केली जाते. एका धावसंख्येत धावलं मात्र पुढे सरकलाय हळूवार पद्धतीने 8 या आकड्यावरती. दोन्ही संघांमध्ये मात्र संघर्षमय जीवन पाहायला भेटेल. या खेळपट्टीच्या आतमध्ये एकदा आपण पाऊल टाकल्यावरती मात्र ना वारंवार संघर्षमय जीवन हे पाहावयास भेटतंच. त्यामध्ये मात्र काय शंका नाहीये. याचा अजून मात्र एक फटका सजवायचा होता. फटका पसलाय. धोक्याची घंटा. हो ही कॅच मात्र पकडली जाते. खेळ संपलाय. बॅक टू गॉन. टाटा बाय बाय. चलो जाऊचा इशारा मिस्टर अभिजित. बॅक टू गॉन.
सामर्थ्य जर घडवायचं असेल तर तुम्हाला कमबॅक वारंवार करावं लागतं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर अगदी दुसऱ्या चेंडूवरती एक धावसंख्या पाहायला भेटली. त्यानंतर डॉट, त्यानंतर एक धावसंख्या, त्यानंतर मात्र 5 चेंडूवरती विकेट पाहायला भेटला. ओपनर बॅटल जो मात्र अभिजित त्याला मात्र बॅक टू ग्राउंड पाठवले. 7 या आकड्यावरती खेळताना आपल्याला पाहायला भेटला. न्यू बॅटल खेळपट्टीच्या आतमध्ये येत असताना दिगंबर माने आपल्याला पाहायला भेटतो. शेवटचा चेंडू या षटकातील, याचा पुन्हा एकदा हा देखील फटका बसलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटला होता. थोडा वार भंबल झाला. एक धावसंख्येचं रूपांतर मात्र 2 मध्ये केलं जाईल आणि 2 धावसंख्या अगदी वेगाने कंप्लीट देखील केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. तब्बल 6 चेंडूचा खेळानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला भेटतात. धाव फलकावरती सजला गेल्या तब्बल दुहेरी आकड्यामध्ये 10च्या घरामध्ये. डीजे मास्टर देऊया थोडीफार संधी. डीजे दुसरं षटक प्रगती पदावरती असताना मात्र आपण पाहतोय गोलंदाज आज संघाचे कॅप्टन मात्र आज जबाबदारी दिली होती म्हणजे ब्रह्मावरती. अगदी मानाची स्पर्धा या धनगर समाजातील अभिमानाची स्पर्धा आणि त्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघ आणि त्या 16 संघ मालकांनी देखील मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन देखील करेल. आणि प्रत्येक खेळाडूंसाठी ऑल द बेस्ट, प्रत्येक टीमसाठी ऑल द बेस्ट. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ब्रह्माच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. याचा पुश केला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल आपण पाहतोय. एक धावसंख्या ती वेगाने कंप्लीट केली जाते. आकडा फार चांगला पाहायला भेटलाय. पनवेल टेनिस क्रिकेट .in वरती पहा. 1-1-1 एक षटक, एक बॉल, 11 धावा, एक विकेट, म्हणजे अगदी 1-1-1-1 पाहायला भेटलाय. असे अनेक कमी वेळ हे आकडे पाहायला भेटतात, परंतु आज अगदी प्रत्येकाचं भाग्य समजा की हे आपल्याला आकडे पाहायला भेटलेत. एका चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या तब्बल 11. लेफ्टी राईटी अजून देखील कॉम्बिनेशन पाहायला भेटते. एक विकेट प्राप्त झाल्यानंतर देखील आपण पाहतो दुसरा चेंडू. याचा आता मात्र मोठा फटका सुद्धा प्रयत्न होता. पंचांनी दिलाय व्हाईट बॉल. ICC नियम क्रमांक 22 चे ते उल्लंघन होत असताना मला पाहायला भेटलंय. जसा व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने वेगवत असताना पाहतोय आपण 12च्या घरात. रिव्हर्स अटेंड केलाय. क्षेत्ररक्षक असेल का त्या ठिकाणी? यस, नो डाऊट. चेंडू अगदी फरार झालाय. अजून एक येतोय धनगर बिग ब्लॅश मधील दर्जेदार चौकार. अगदी तिसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार पाहायला भेटला. दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स अटेंड पाहायला भेटला आणि चौकार पाहायला भेटला. याचा अजून एक उडवलाय. हा देखील तब्बल जाईल. 1 बाउन्स, सीमा रेषा बाहेर. DDSR चा मात्र आला हा चौकार. डीजे अगदी आता मात्र हेलो 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 मॅक्सिक हेलो. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. 2 चेंडूवरती 2 चौकार देखील आपल्याला पाहायला भेटलेत. आतापर्यंत दोन्ही संघाचा खेळ चांगला राहिलाय. एक विकेट प्राप्त देखील केला गेलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न पाहायला भेटला होता, परंतु पंचांकडे देखील दाद मागितली होती की व्हाईट बॉल आहे का, परंतु पंच तटस्थ पाहायला भेटत आहेत. यस, बॉल आहे. डॉट बॉल झालाय. 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते फक्त आणि फक्त 20च्या घरामध्ये. टू गो. यस, पुन्हा एकदा. यस, दांडी 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 गुल.
यष्ट्यांचा वेध, यष्ट्या मात्र जमिनीला दोस्त गेल्यात आणि इथे मात्र अजून एक विकेट ब्रह्माच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. माननीय मोनिका प्रकाश महानवर, सभापती महिला व बाल कल्याण समिती व रामभाऊ महानवर यांचे धनगर बिग बॅट हॅलो, हे सनवी बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये असताना आपण पाहतोय श्रीकांत खोत 2 विकेट प्राप्त केलेत. अगदी कमबॅक षटक देखील म्हणावं लागेल, कारण 2 चौकार आल्यानंतर देखील मात्र 2 विकेट देखील प्राप्त केल्यामध्ये यशस्वी ठरलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 to go. या षटकातील 1 चेंडू अजून देखील बाकी आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा एक व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने वेगावते, जाऊन पोहोचलाय तब्बल आपण पाहतोय 21 च्या घरामध्ये. आतापर्यंत धाव फलक पोहोचलाय. बॅटल श्रीकांत खोत आपल्याला पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धोक्याची घंटा देखील पाहायला भेटली होती. डायरेक्ट थ्रो देखील पाहायला भेटलाय, परंतु तत्पूर्वी मध्यस्थ मात्र वेळ होता, त्या वेळेमध्ये मात्र 1 धावसंख्या पूर्ण केली. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतरने आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले 22 च्या घरामध्ये. डीजे माननीय मोनिका प्रकाश महानवर, सभापती महिला व बाल कल्याण समिती व राम इथे पाहायला भेटेल या प्रत्येक टीम्स कडून. अजून देखील बिग ब्लॅस्टचा ज्या प्रकारे धमाका आहे त्या प्रकारची बॅटिंग अजूनपर्यंत पाहायला भेटली नाहीये. अजून देखील आपण पाहतोय एक 50 कोणाच्या बॅट मधून आतापर्यंत आली नाहीये. येईल का हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. यस, फटका उडवलाय क्षेत्ररक्षक आहे. हो, ही कॅच अगदी स्वागत केलंय. कॅच पकडले गेले आणि खेळ मात्र आता संपला गेलाय. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट प्राप्त केलाय आणि विचार केला तर श्रीकांत आता मात्र परतलाय. पहिला चेंडू फेस करत असतानाच बॅक टू गॉन झालाय. धनगर बिग बॅटचा रंगलाय. जर 50 धावा याच्या बॅट मधून आल्या तर
पुढच्या वर्षीचा जो मात्र क्रिकेटमधील जो खर्च होईल तो सर्व खर्च मात्र श्री गणेश नागवंटे क या संघाकडून असेल. पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय या इनिंग मधील याचा पहिला चेंडू आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हवेची साथ आता देखील मात्र असं वाटत होतं लाभते की काय, परंतु कॅच अगदी पकडले गेले. बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त झाल्यात. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती मात्र पहिला विकेट प्राप्त झाला होता. येऊ द्या डीजे. विकेट मात्र प्राप्त झाले आतापर्यंत 4. तिसऱ्या षटकात आतापर्यंत 2 विकेट प्राप्त झाले. यस हॅट्रिक चान्स. पहिल्या हॅट्रिकचा मानकरी होईल का हा गोलंदाज. उलटा चेंडू होता त्याला मात्र विरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. 2 क्षेत्ररक्षकांना बीट केल्यानंतर बाउंड्री लेन क्रॉस होते. यस अजून एक येतोय DDSR चा चौकार. डीजे बॅटल शंतून मात्र पाहायला भेटतोय. खऱ्या जर विचार केला तर आता थोडाफार जय मल्हार पाटण संघ हा बॅकफुटला येताना आपल्याला पाहायला भेटलाय. याचा अजून एक प्रकार क्वालिटी पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. याचा अजून एक आलाय मिस फील्ड. त्यानंतर अजून एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले. डीजे टू गो. ओझर 11 राजापूर विरुद्ध दादा एडगे 11. या पुढील मॅच होईल. प्लीज आपण देखील नाणेफेकीसाठी या. विनंती असेल या 1 ओव्हर नंतर मात्र इथे नाणेफेकी केला जाईल. अपयशाला अपयश येईपर्यंत लढावं. इथे देखील आपण पाहतोय हा देखील प्रकार क्वालिटी आहे. तब्बल सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप जमीला दान. एकच धावसंख्या पाहायला भेटली. धावसंख्या 1 ने वेग होत असताना तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले 30. 1 च्या घरामध्ये लॉस ऑफ 4 विकेट्स. बॅक टू गॉन. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. धावांची शर्यत धनगर बिग बॅचचा रंगलाय थरार. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. संघ आपला कॅप्टनला पाठवायचा विनंती असेल. शेवटचा कॉल असेल. शेवटचं षटक प्रगती पदावरती असताना एक निर्णायक षटक आहे हर्षद आलाय. अगदी शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके येणं फार महत्वाचं असतं. इथे येतील का हे पण फार महत्वाचं आहे. पहिला चेंडू. याचा पहिला चेंडू अगदी थोडी फार करायचा प्रयत्न होता परंतु अगदी
डॉट बॉल पाहायला भेटलाय. उगतवाडी आतपाडी या गावचा हा मात्र सुपुत्र हर्षद. यस, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. उंची आहे, लांबी देखील आहे का? हो, सर्व काही होतं, परंतु अगदी मात्र कॅच अगदी अप्रतिम पाहायला भेटली. परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. यस, OUT आउट. कॅच ऑफ द टुर्नामेंट. जर कॅच आवडले असेल तर टाळ्या वाजतील का? यस, अगदी चिता पाहायला भेटला या बिग ब्लॅश मध्ये. हा खेळ आहे शुरांचा. लढवई या चंद्रकांतच्या माध्यमातून कॅच पकडली जाईल. असं वाटलं की लांबी होती, उंची होती, सर्व काही होतं. यस, षटकार जाईल का काय असं वाटलं होतं, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला मात्र कॅच पकडली गेली. न्यू बॅटल खेळपट्टीच्या आतमध्ये असताना आपण पाहतोय लक्ष्मण शेडके. या वर्षीचा खेळ मात्र चांगला राहिला. लक्ष्मणचा देखील अगदी परफेक्ट ऑलराऊंडर आहे, परंतु आपण इथे पाहतोय डॉट बॉल होता, परतावं लागेल इथे मात्र. याचा स्ट्राईक चेंज केली जाणार नाहीये. डॉट बॉल हा दिला जाईल. या हंगामामध्ये देखील जर विचार केला तर अनेक खेळाडूंचा खेळ मात्र खराब राहिलाय. अनेक खेळाडू अगदी संघर्ष करत राहिले. त्यांना एकच सांगेल की आपल्या संघर्षाच्या काळामध्ये संयम हाच एक रस्ता असतो. आपण फक्त प्रयत्न करत राहायचं. येणारा दिवस किंवा येणारी वेळ ही आपली असणारच आहे. प्रयत्न सोडून दिले तर तो मात्र येणारी वेळ किंवा येणारा दिवस देखील तुमचा नसेल. त्यामुळे प्रयत्नार्थी यशस्वी अपयशाची पहिली पायरी असते, लक्षात ठेवायचं. आणि आपल्या वाईट काळामध्ये फक्त आणि फक्त संघर्ष करत राहायचं असतं. कारण अपयशाला अपयश येईपर्यंत लढावं, लक्षात ठेवा. कारण अपयश ही यशाची पहिली देखील पायरी असते. झालाय मिस. तब्बल भेटतील 4 धावा. इथून पुढे जर मॅच हरली तर ही एक चुकी 365 दिवस लक्षात ठेवावी लागेल. 35 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 to go. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी राहिलाय. बिग ब्लॅश, धनगर बिग ब्लॅश. अगदी आतापर्यंत देखील पर्व चांगलं राहिलंय. चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. अनेक धनगर समाजातील कानाकोपऱ्यातील अगदी गावागावांमध्ये मात्र या आयोजकांचा मात्र उदो उदो होईल. कारण खूप मोठा प्लॅटफॉर्म मात्र आहे. खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. ओझर यस, पुन्हा एकदा चुकी झाले. हा देखील येतोय लेग बायच्या दिसणे चौकार. विकेट आहे. ओके, परतावं लागतंय.
हॅलो. तर रोहन आणि सुनील ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोहन तामकडे खरं तर पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती हा फलंदाज बाद झाला होता. यावेळेस रॉयल कळंबोली संघाला विजयाची आवश्यकता आहे. 42 धावांची 24 चेंडूंमध्ये या 42 धावा साकारायच्या आहेत आणि गोलंदाजच्या बोगल्यावर पहिल्या चेंडूला राईट इन टू द स्लॉट, वन बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावांसाठी रोहनच्या बॅटवरून येतोय दमदार चौकार. मात्र रोहन आता वेगळ्या ईर्षेनं मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती आपली महत्वपूर्ण विकेट गमावली होती रोहननं. सातत्यानं या खेळाडूचा बोलबाला हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, विटा या विभागामध्ये हा खेळाडू सातत्यानं आपल्याला परफॉर्म करताना पाहायला मिळतो. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय. कमालीचा जेल टिपला जातोय आणि फलंदाज रोहनला मात्र परतावं लागेल. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय विकेट नंबर 1 मच निडेड विकेट. खरं तर धावा डिफेंड करायच्या असतील तर आपण नेहमी म्हणतो की रेग्युलर इंटरव्हलला तुम्हाला विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. परंतु इनॅट नंबर 3 प्रमोट केलं गेलंय विकास पडळकर, मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी, ज्यानं 10 चेंडूमध्ये 37 धावा, 4 षटकार आणि 2 चौकार त्या इनिंगमध्ये साकारले. तो खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर आपल्या घरच्या मैदानावरती परफॉर्म करत असताना या खेळाडूंना मागील सामन्यामध्ये तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि तोच खेळाडू विकास पडळकरला मात्र प्रमोट केलं गेलंय. खरं तर योगेश वागचे हा देखील एक खेळाडू आहे. विकल्प बरेचसे आहेत. विकास पडळकरला मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय प्रमोट केलंय. सुनील सरगार अजूनही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रोहननं आपली विकेट गमावली आहे. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावेच्या मदतीनं का होईना संघ पुढे सरकत असताना धाव फलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद 5 धावा. विजयासाठी अजूनही 37 धावांची गरज. षटक क्रमांक 1 हाताळलं जात आहे. गोलंदाज आहेत दिगंबर माने. आणखीन एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू दिगंबर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू होता. खरं तर चेंडू फारसा समजला नव्हता. विकासला इथे संयमानं खेळ मैदानावरती साकारावा लागेल. एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमावली आहे. धावा फार मोठ्या नाही आहेत. या मैदानाचा जर आपण विचार केला तर एक प्रशस्त, एक भव्य दिव्य असं मैदान आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकांमध्ये जर का चेंडू गॅपमध्ये गेला तर आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी त्याच वेळेला दुपारच्या सत्रामध्ये जर का फलंदाजानं आक्रमक खेळ मैदानावरती साकारला तर वाऱ्याची साथ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे विकेट आल्यानंतर थोडंसं संयम मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. विकास मागील सामन्यामध्ये खूप चांगला खेळ विकास पडळकरच्या बॅटमधून आपण पाहिला होता. याही वेळेला आडवा बॅट चेंडू खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन या ठिकाणी नक्कीच ठेवण्यात आलंय. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला लॉंग ऑफ रिजनमध्ये ऑफसाईडला, तर दुसरा क्षेत्ररक्षक मात्र डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये 38 सर्कलच्या बाहेर अर्थातच बाउंड्री लिंकवरती, बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं विकास आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. 1 संघाला मात्र घेऊन जातोय 1 गडी बाद 6च्या घरात. 1 गडी बाद 6. अजूनही 36 धावांची गरज. खूप मोठी स्टारकास्ट याही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दोनही ताकदवर संघ आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर जय मल्हार पाटण हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्यांना पहिल्या सत्रामध्ये 41 धावा उभारल्या गेल्या. 42 धावांचं लक्ष.
रॉयल कळंबोली आणि जय मल्हार पाटण या दोन संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी थोडंसं मी म्हणेन की दबाव निर्माण करणारा असणार आहे, परंतु निर्धाव चेंडू फेकणं हे गोलंदाजाची प्राथमिकता असणार आहे. खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये यावेळेला लेग ब्रेक प्रतिचा चेंडू फिंगर्स रोल केल्या गेल्या होत्या. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा पाहायला मिळाला. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू या ठिकाणी आले आहेत आणि 2 निर्धाव चेंडूनं षटक मात्र पहिलं या ठिकाणी होतंय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती 1 गडी बाद 6 धावा. अठराचं अंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बरेचसे सन्माननीय पाहुणे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी आपल्याला पाहायला मिळाले. अक्षरशः सन्माननीय पाहुण्यांची उपस्थितांची मात्र मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळाली आणि अगदी उद्या संपूर्ण दिवसभर मात्र विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुणे आपल्याला या मंचावरती नक्कीच पाहायला मिळतील. खरं तर हे अभिजितजी खर्जे साहेब असतील, शरदजी थोरात साहेब असतील, जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून गतवर्षी देखील आयोजित करण्यात आलेल्या या धनगर बिग बॅश प्रीमियर लीगला मात्र उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला होता आणि यावर्षी देखील तोच उत्साह या आयोजकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये पॅडल स्वीप केलाय, ऑन द नीज आला फलंदाज आणि विकासला मात्र या प्रकारचे फटके मैदानावरती साकारावे लागतील. सातत्यानं त्याच्या बॅटमधून धावा येत राहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला त्यावेळेला नवनाथ कोळेकर संघनायक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर रॉयल कळंबोली संघ म्हटलं तर विजयजी खानावकर आणि नवनाथजी कोळेकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि या मैदानाचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं ना तर रॉयल या नावाचा नेहमीच दबदबा या मैदानावरती राहिला आहे. मग ते इंटर कॉलनी क्रिकेट असो, ओपनचा क्रिकेट असो किंवा व्यावसायिक दर्जाचा स्पर्धा या मैदानावरती असो, रॉयल या संघानं मात्र संपूर्ण रायगडमध्ये आपल्या नावाचा एक वेगळा ठसा, एक वेगळा दबदबा मात्र निर्माण केला आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू थोडासा मी म्हणेन मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आणि तो दबाव मात्र गोलंदाजावरती जरूर पाहायला मिळतोय. हा चेंडू रिलीज करत असताना, फिंगर्स रोल करताना तुमचा चेंडूवरचं नियंत्रण हे देखील सर्वाधिक महत्वाचं आहे. सर नो बॉल नो चेंडूचा इशारा आलाय आणि त्यामुळेच की काय इथे फ्री हिट. अर्थातच विकासला मात्र संधी असेल, इथे तुम्ही रिस्क उचलू शकता, इथे तुम्हाला धोका पत्करण्याची गरज आहे आणि जर का तो धोका यशस्वी ठरला तर मात्र संघासाठी ती जमेची बाजू असणार आहे. अन्यथा फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये तुम्ही बाद होऊ शकता, इतर कोणत्याही पद्धतीनं तुम्ही बाद होऊ शकणार नाहीये हे मात्र आता ओळखलंय. ते फलंदाज विकासनं या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परंतु फ्री हिटच्या चेंडूचा मात्र फारसा फायदा उचलू शकले नाही. या दुसऱ्या धावेसाठी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. हे कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्हाला सातत्यानं मैदानावरती साकारावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आक्रमण जरूर करण्याचा मानस होता. रोहनच्या बॅटमधून एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु अगदी व्हेरी नेक्स्ट डिलिव्हरी त्याने आपलं महत्वाची विकेट गमावली आणि तिथून जो दबाव आहे तो पुन्हा एकदा रॉयल कळंबोली संघावरती पाहायला मिळाला. एकूण धावांचा विचार केला धावा धावफलकावरती 13 रन्स 13 धावा. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू, फुटवर्कचा वापर नाहीये, जागेवरून चेंडू विरकावण्याचा प्रयत्न, बॅटीचा लीडिंग एज आणि फलंदाज क्रमांक 2 विकास पडळकर बॅक टू द पॅव्हेलियन.
हा दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. धावांचा विचार केला अजूनही धावा धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. खरं तर या पुढील षटकामध्ये तुम्हाला आक्रमक खेळ मैदानावरती साकारावा लागेल. विजयासाठी लक्ष फार मोठं नाहीये. याही वेळेस चेंडू उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि अगदी सीमारेषेच्या लगत कंप्लीट केला जातोय हा झेल आणि विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. मध्ये नवीन फलंदाज चंद्रकांत गावडे मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेपासून या खेळाडूंना आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. याच मैदानावरती पावसाळी क्रिकेट स्पर्धांचं देखील आयोजन केलं जातं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये एकाएक हा खेळाडू नावारूपाला आला आणि तिथून मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य ज्या खेळाडूंना गाजवलं तो चंद्रकांत गावडे यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 महत्वपूर्ण विकेट्स या ठिकाणी गमावले गेलेत. खरं तर सुरुवात अपेक्षेप्रमाणे राहिली नाहीये. रोहन तमकडे पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र विकेट गमावली. तदनंतर विकास पडळकर एक चौकार आला. त्या पुढील चेंडूवरती मात्र त्याही फलंदाजानं आपली विकेट गमावली आणि नुकताच योगेश वाक्षे देखील या ठिकाणी बाद होताना आपण पाहिलं. इथे या 2 खेळाडूंना पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल. थोडासा संयमानं खेळ हा मैदानावरती साकारावा लागेल. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. खरं तर थोडासा डीप मध्ये हा क्षेत्ररक्षक उभा होता स्वीपर कव्हरचा आणि त्याचा फायदा उचलला गेला. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं गेलंय. 2 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी होत आहे समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्त्याखेर प्रतिषटक 7.5च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात. 3 गडी बाद 15 धावा. तर या धनगर बिग कडे जर आपण पाहिलं तर 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एकीकडे जर आपण पाहिलं तर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय जय मल्हार पाटण हा संघ. अर्थातच दोनही ताकदवर संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत. गोलंदाज येस अजय या ठिकाणी आलेत. गोलंदाजच्या भोवल्यावरती आपण अजय यांना पाहतोय. खरं तर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटक हाताळलं गेलं होतं. गोलंदाज होते दिगंबर. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजाचा वापर केला ज्यानं दुसरं षटक हाताळलं संदीप आणि यावेळेला मात्र अजय माने यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 27 धावांची गरज आहे. या षटकामध्ये 15+ धावा उभारण्याचा मानस असेल आणि जर का या षटकामध्ये 15+ धावा धावफलकावरती आल्या, कारण चंद्रकांत गावडे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि चंद्रकांत गावडे जर मैदानाच्या आतमध्ये असेल 4 व्हीलर पहा मागे साईड स्क्रीनच्या ठीक मागे आपल्याला एक 4 व्हीलर पाहायला मिळते जी अशा पद्धतीनं पार्क केलंय की त्याचा मिरर जो आहे तो खेळाडूंच्या डोळ्यावरती रिफ्लेक्ट होतोय. व्हाईट कार चंद्रा रेड कलरची जी कार आहे उभी आहे येस त्यांच्या चालक मालकांना विनंती आहे की थोडंसं दिशा बदला जेणेकरून जो मिरर रिफ्लेक्ट होतो खेळाडूच्या डोळ्यांवरती. तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची गरज आहे. इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती साकारावं लागेल. या षटकामध्ये किमान 15+ धावा जर का धावफलकावरती आल्या. इथे चेंडू उडवला क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहेत. कंप्लीट केला जातोय झेल आणि विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर.
फलंदाज बाद होत आहेत सुनील सरगार. प्रेक्षकांना ऑलमोस्ट हा झेल टिपला होता. कौतुक करावं लागेल या ठिकाणी गोलंदाज अजयचं देखील कमालीची गोलंदाजी. नावारूपाला साजेसा खेळ मात्र अजय मैदानाच्या आतमध्ये करत असताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर फलंदाज सुनील सरगार या खेळाडूला त्यानं तंबूचा रस्ता दाखवला आणि ऑलमोस्ट दुसऱ्या चेंडूवरती देखील विकेट आली होती. परंतु म्हटलं जातं ना, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. इथे मात्र नशिबाची साथ मिळाली आहे. परंतु चंद्रकांतला मोठी फटकेबाजी करावी लागेल. यावेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि टाळ्यांचा गजर आपल्याला मैदानावरती सांगून जातोय की इथे मात्र हा संघ हार मानायला तयार नाहीये. खरं तर इक्वेशन आपण पाहिलं, या षटकातील 3 चेंडू झाल्यात, येणारे 9 चेंडू अजूनही शिल्लक. 1 धाव या षटकामध्ये खर्च केले म्हणजे येणारे 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलंय. खरं तर या षटकाचा आपण विचार केला, 15 धावांचं हे षटक येणं गरजेचं आहे. हा उल्लेख आपण इथे केला होता. परंतु 4 चेंडू निघून गेलेत. अवघ्या 3 धावा धावफलकावरती आल्यात आणि विकेट गमावली आहे. परंतु अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि जर का या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके चंद्रकांतच्या बॅटमधून आले ना, तर मात्र सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी ही नक्कीच मिळू शकते. ते 2 मोठे फटके चंद्रकांतच्या बॅटमधून येणार का? यावेळेला मिडल ऑफ द बॅट चेंडू घेण्याचा प्रयत्न. शफल अक्रॉस द लाईन, थोडासा जास्त शफल झालाय. फलंदाजाला फॉलो केलंय आणि इथून मात्र कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. एकच जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण निर्धाव चेंडू येणं इथे विजयाच्या दिशेने टाकलं जाणारं सर्वाधिक महत्वाचा पाऊल ठरत आहे. आणि अशा प्रकारची गोलंदाजी पहा, जे नवोदित खेळाडू असतील, जे हे हा सामना पाहत असतील, या नवोदित खेळाडूंना हे लक्षात घ्या की विकेट मिळवण्यापेक्षा निर्धाव चेंडू फेकणं नेहमीच क्रिकेटमध्ये तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, फटका फसलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये झेल सुटतोय आणि दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका अप्रतिम आणि दर्जेदार षटकाची होते सांगता. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी होत आहे समाप्त. 3ऱ्या षटकामध्ये आल्या धावा फक्त आणि फक्त 5 आणि या सामन्यामध्ये आता मात्र उर्वरित समीकरण उरतंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 22 धावांची गरज. बरोबर ना? 6 चेंडू आणि 22 धावा हे विजयाचं समीकरण असणार आहे. क्रिकेटमध्ये खरं तर नथिंग इज इम्पॉसिबल आपण नेहमी म्हणत असतो. चंद्रकांत गावडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये आहे ब्रह्मा अनुसे आणि या 2 खेळाडूंना मात्र आउट ऑफ द बॉक्स जाऊन आपल्या क्रिकेटिंग करिअर मधील सर्वोत्तम खेळ मैदानावरती साकारावा लागेल, तर आणि तरच या सामन्यामध्ये विजयाचा मार्ग हा सुखकर असेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. कोणत्या गोलंदाजाचा केला जाणार वापर, या दरम्यान विनंती असेल तर नाणेफेकीचा कौल झालाय आणि ज्या संघानं नाणेफेक जिंकली आहे त्या संघानं मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपला निर्णय पहिल्यांदा आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि त्यानंतर मात्र आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आय थिंक दादा एडगे 11 डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झालाय. पहिल्या पर्वाचा विजेता हा संघ आणि दादा एडगे संघाचा सामना आपल्याला या ठिकाणी नक्कीच यानंतर पाहायला मिळणार आहे. इट्स लुझर वर्सेस लुझर या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहणार आहोत. दादा एडगे 11 आणि त्यांच्या विरोधात मात्र ओझर 11 राजापूर हा संघ आपल्याला एकमेकांच्या समोर पाहायला मिळेल आणि या 2 संघादरम्यानची ही लढत
बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. जो संघ पराभूत होणार तो या स्पर्धेला यावर्षी खरं तर निरोप देणार आणि 365 दिवसाच्या प्रदीर्घ मी म्हणेन की कालखंडानंतर तो संघ पुन्हा एकदा आपल्याला पुढच्या वर्षाच्या अर्थात तिसऱ्या पर्वामध्ये तो संघ पाहायला मिळणार. गोलंदाज रवीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. सामन्याचं भवितव्य खरं तर 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट. सिंगल मात्र धावफलकावरती आले. सिंगलनं फरक पडणार नाहीये. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूंना देखील माहिती आहे की सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये. ब्रह्मा अनुसे नॉन स्ट्रायकिंग एंडला जात आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. खरं तर विकासनं थोडीशी घाई केली मैदानाच्या आतमध्ये रोहन तामखडेनं आणि हेच कारण आहे की संघ आता थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन. चेंडू खेळण्याचा मानस. शॉर्ट फाईन लेगला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. केवळ एकेरी स्वरूपाची धाव या ठिकाणी मिळेल आणि हा आत्मविश्वास प्रत्येक एका चेंडूनंतर मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावतोय. प्रत्येक एका चेंडूनंतर मात्र मानसिक दडपणाखाली आपल्याला रॉयल खडंबोली संघ पाहायला मिळतोय. आघाडीचे 4 फलंदाज या ठिकाणी गमावले आणि तिथून जो दबाव आहे तो दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला गॅपमध्ये चेंडू ढकललाय. थोडंसं फंबल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती येत आहेत. बॅकअप चांगला आहे. तिसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही. 2 धावा याही चेंडूवरती आल्यात. अजूनही पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. 3 मोठे फटके. ब्रह्मा अनुजे स्ट्रायकिंग एंड वरती असतील आणि कदाचित आता 3 षटकारांशिवाय पर्याय नाहीये कारण शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज. इथे जर का गोलंदाजानं चूक केली तर मात्र चुकीला माफी नाहीये. कारण प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि हे पारितोषिक दिलं जाईल फलंदाज ब्रह्मा यांच्यासाठी आणि हे पारितोषिक दिलं जाणार विक्रमजी मोठे यांच्याकडनं. क्या बात आहे. आत्मविश्वास आहे अजूनही की हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 3 षटकार लगावू शकतो. यावेळेला प्रयत्न चांगला होता परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू राहिलाय. खरं तर सुरुवात थोडीशी संत झाली. त्यानंतर महत्वाच्या विकेट्स रेग्युलर इंटरव्हलला गमावल्या आणि तिथून जो रॉयल कळंबोली संघ हा आपल्याला दबावामध्ये पाहायला मिळाला. आणि दबाव म्हटलं तर प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू आपल्याला या ठिकाणी नक्कीच दबावामध्ये पाहायला मिळतात. इथे लोअर फुलटॉसचा चेंडू होता. कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहेत. कंप्लीट केला जातोय झेल आणि विकेट क्रमांक 5वा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. 5 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले आहेत आणि सामन्यामध्ये आता मात्र केवळ आणि केवळ औपचारिकता बाकी आहे. अगेन्स्ट द विंड या ठिकाणी फलंदाजी करणं तितकी सोपी गोष्ट नाहीये आणि धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं गरजेचं आहे. पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही आक्रमण करू शकता. दुसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये तुमच्याकडे एक सर्वोत्तम लेफ्ट हँडेड फलंदाज असणं गरजेचं आहे. चला या ठिकाणी विनंती असेल ओझर 11 राजापूर हा सामना संपल्यानंतर आपण लगेच क्षेत्ररक्षणाची सजावट करायची. वेळ जास्तीचा आपण घ्यायचा नाहीये. नवीन फलंदाज खरं तर डावकुरे आताच्या फलंदाज थोडासा उशिरा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. कारण LIG एंडकडनं 2 षटका होतात. हायवे एंडकडनं 2 षटका होतात. हायवे एंडसाठी तुमच्याकडे फलंदाजांची भरणा आहे परंतु डावकरे आताचे फलंदाज देखील तुमच्या संघामध्ये उपयुक्त ठरू शकतात. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळालंय आणि ज्या वेळेला या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय ना त्या वेळेला त्यानं निर्णायक कामगिरी ही मैदानावरती साकारली आहे. टाळ्यांचा गजर आपल्याला सांगून जातोय. सामना मात्र जिंकलाय.